नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 1.5 मधील 5व्या प्रश्नाचा सराव करणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवले आहेत। जर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते। जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात। तर त्या प्रत्येक प्रकारचे पेटीचे वजन किती? तर इथे आपल्याला प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन काढायचे आहे। तर बघा, प्रश्नामध्ये सर्वात अगोदर काय सांगितलं आहे की 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत। आता ह्या ज्या ए आणि बी अशा दोन विशिष्ट प्रकारच्या वजनाच्या पेट्या आहेत त्यांचं अगोदर आपण वजन मानून घेऊयात। म्हणून उत्तरामध्ये लिहा, ए प्रकारच्या पेटीचे वजन 1 किलोग्रॅम मानू आणि पुढे बी प्रकारच्या पेटीचे वजन बी किलोग्रॅम मानू। ट्रकची क्षमता आहे 10 टन, म्हणून ट्रकची क्षमता बरोबर 10 टन। आता वर आपण पेटीचं वजन हे किलोग्रॅम मध्ये मानलेलं आहे, त्यामुळे ट्रकची क्षमता देखील आपल्याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागेल, रूपांतरित करून घ्यावी लागेल। तर 1 टन असतो 1000 किलोचा, त्यामुळे 10 टन असणार आहे 10,000 किलो। आता पुढे काय सांगितलं आहे, जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते। तर इथे लिहून घ्या, पहिल्या अटीनुसार ए प्रकारच्या 150 पेट्या म्हणजे त्यांचं वजन किती होणार, 150 गुणिले ए, म्हणून इथे लिहायचं आहे 150 ए, आणि त्याच्यासोबत बी प्रकारच्या 100 पेट्या। तर आता बी प्रकारच्या 100 पेट्यांचं वजन किती होणार, 100 गुणिले बी, म्हणून इथे लिहायचं आहे अधिक 100 बी। आता ह्या सर्व पेट्या जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांची क्षमता होईल एका ट्रकच्या क्षमते एवढी। ट्रकची क्षमता आहे 10 टन आणि 10 टन आपण काढलं आहे 10,000 किलो, म्हणून इथे लिहायचं आहे बरोबर 10,000। आता जर तुम्ही या समीकरणाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला 10 ने भाग जातोय आणि 10 ने भाग दिल्यानंतर त्यातील एक एक शून्य कमी होईल, म्हणून 150 ए भागिले 10 उत्तर आलं 15 ए, 100 बी भागिले 10 उत्तर आलं अधिक 10 बी, आणि 10,000 भागिले 10 बरोबर 1000। आता हे जे समीकरण मिळालं त्या समीकरणाला आपण नंबर 1 देऊयात। आता पुढे प्रश्नामध्ये बघा, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या क्षमतेने पूर्ण भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात। तर इथे लिहून घ्या, दुसऱ्या अटीनुसार ए प्रकारच्या पेट्या किती आहेत, तिकडे 260, त्यामुळे त्यांचं वजन होईल 260 ए, आणि त्याच्यासोबत बी प्रकारच्या 40 पेट्या म्हणून अधिक 40 बी बरोबर ट्रकची पूर्ण क्षमता जी आहे 10,000 किलो, म्हणून इथे लिहायचं बरोबर 10,000। आता ह्या समीकरणाला आपण समीकरण 2 लिहूयात। आता समीकरण 1 आणि 2 ह्यांचं निरीक्षण करूयात। एखाद्या चलाचा जर आपल्याला लोप करायचा असेल तर त्याचा अगोदर आपल्याला सहगुणक समान करून घ्यावा लागेल। तर समीकरण 1 ला इथे 4 ने गुणाकार केला तर बी चल असणाऱ्या पदाचा आपण सहगुणक समान करू शकतो, म्हणून लिहून घ्यायचं आहे समीकरण 1 ला 4 ने गुणून। तर समीकरण 1 ला 4 ने गुणूयात, 15 ए गुणिले 4 उत्तर आलं 15 चौक 60 ए, अधिक 10 बी गुणिले 4 उत्तर आलं अधिक 40 बी, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 1000 ला 4 ने गुणाकार केला उत्तर आलं 4000। ह्या समीकरणाला आपण नंबर 3 देऊयात। आता समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 2 यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की जर आपण त्यांची वजाबाकी केली तर 40 बी ह्या पदाचा आपण लोप करू शकतो, म्हणून लिहून घ्यायचं आहे समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू। आता वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घेऊयात। सर्वात अगोदर लिहूयात दुसरं समीकरण जे आहे 260 ए अधिक 40 बी बरोबर 10,000। अगदी त्याच्या खालोखाल लिहायचं आहे
तिसरं समीकरण जे आहे 60A अधिक 40B बरोबर 4000. इथे अशी रेषा मारून घेऊयात. इथे वजाबाकीचे चिन्ह, कारण आपण इथे वजाबाकीची क्रिया करणार आहोत. वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण जे खाली समीकरण लिहिलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार. त्यामुळे 60A होतील वजा 60A, 40B होतील वजा 40B आणि 4000 होतील वजा 4000. तर आता ही वजाबाकी करून घेऊयात. 260A मधून 60A गेले, राहिले 200A. 40B वजा 40B, उत्तर आलं 0, त्याचा लोप झाला. 10,000 वजा 4,000 बरोबर 6,000. आता हे जे 200A आहेत त्यातील 200 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते तिथे गेल्यावर भागिले 200 होतील. म्हणून A बरोबर 6,000 छेद 200. इथे शेवटची दोन्ही शून्य गेली. 60 ला 2 ने भाग दिला, राहिले 30. त्यामुळे A बरोबर 30. A बरोबर 30 ही किंमत आपण समीकरणात ठेवली तर आपल्याला B ची किंमत मिळेल. म्हणून A बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये भरू. तर सर्वात अगोदर आपण समीकरण 1 जसंच्या तसं लिहून घेऊयात. 15A अधिक 10B बरोबर 1000. आता पुढे आपण A ची किंमत भरूयात. म्हणून 15 गुणिले 30, कारण A ची किंमत 30 आहे, अधिक 10B बरोबर 1000. म्हणून 15 गुणिले 30 उत्तर आलं 450 अधिक 10B बरोबर 1000. आता हे जे 450 आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते वजा 450 होतील. म्हणून 10B बरोबर 1000 वजा 450. म्हणून 10B बरोबर 1000 वजा 450, उत्तर आलं 550. आता हे जे 10B आहेत त्यातील 10 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, ते भागिले 10 होतील. म्हणून B बरोबर 550 छेद 10. आता 550 ला 10 ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 55. म्हणून B बरोबर 55. तर अशा पद्धतीने आपल्याला A आणि B ह्यांच्या किमती मिळाल्या आहेत. मात्र A आपण मानलं होतं A प्रकारची पेटी, तर त्यामुळे त्या A प्रकारच्या पेटीचं वजन आहे 30 किलो आणि B मानलं होतं आपण B प्रकारची पेटी, तर B प्रकारच्या पेटीचं वजन आहे 55 किलो. म्हणून इथे लिहायचं आहे A प्रकारच्या पेटीचे वजन 30 किलो आणि B प्रकारच्या पेटीचे वजन 55 किलो आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न देखील सोडवलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपल्या पुढच्या व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता. ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.